अनेक जणांना कसलाच त्रास नसतो, ना डायबिटीज, ना ब्लड प्रेशर, ना केस गळत आहेत, ना गुडघेदुखी, पण उत्साह हळूहळू कमी होत जातो. हा उत्साह कमी होत जाणं हे एक प्रकारे अनहेल्दी होण्याची सुरुवात असते. तर उत्साह आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे आणि उत्साह फक्त दाखवण्यापुरती नसावा, तर मनातून असावा. सकाळी उठल्याच्या नंतर आपल्याला काहीतरी करण्याची इच्छा असावी आणि ही इच्छा असण्यासाठी आणि जर तुमच्यामध्ये उत्साह नसेल तर तो वाढवण्यासाठी काय करायचं आज या व्हिडिओमध्ये आपण बघूया. नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर सुशांत नागरेकर, आयुर्वेद तज्ज्ञ. गेले 13 वर्ष झाले आयुर्वेदाची प्रॅक्टिस मुंबई येथे करत आहे. आणि मित्रांनो, जर तुम्हाला आमच्या क्लिनिकमध्ये यायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता. आपल्या शरीरामध्ये 7 धातू असतात: रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र. हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतच असतो. जर हा जो आपला उत्साह असतो ना, हा पहिले जे 2 धातू असतात, रस धातू आणि रक्त धातू, या 2 धातूंवरती आपला हा उत्साह डिपेंड असतो. त्याचबरोबर आणखीन एक आपल्या शरीरामध्ये अवयव असतं, ते म्हणजे लिव्हर. लिव्हर हे आपलं पॉवर हाऊस आहे. ज्या वेळेला लिव्हर हे अतिशय चांगल्या प्रकारे काम करतं त्यावेळेला रसधातू आणि रक्तधातू एकदम चांगल्या प्रकारे असतो. आणि त्याचबरोबर दुसरं जे अवयव असतं जे उत्साह देण्यासाठी मदत करतं ते म्हणजे आपलं हार्ट. तुम्ही म्हणाल की अरे मेंदू कुठे गेला, मेंदूमध्ये तो उत्साह पाहिजे. बरोबर आहे, मेंदू आपला उत्साहासाठी काम करतो, पण अनेक जणांमध्ये जो उत्साहहानी जी दिसते ती सुरुवात जी होते त्याची लिव्हरपासून होते. आणि त्याचबरोबर हृदयामुळे सुद्धा हा उत्साह कमी जास्त होत असतो. कसा ते आपण समजून घेऊया. सगळ्यात पहिले लक्षात घ्या, आपल्या शरीराचं जे पॉवर हाऊस असतं ना ते लिव्हर असतं. लिव्हरवरती अनेक जणांना फॅटी लिव्हर व्हायला सुरुवात होते, म्हणजे वजन वाढायला लागतं किंवा वजन वाढतही नाही, कृश असतात. पण लिव्हरमध्ये आपण अशा प्रकारचे अन्न जातं, म्हणजे ज्या वेळेला आपण जंक फूड खातो, इन्फ्लेमेटरी फूड खातो, म्हणजे ज्याच्याने शरीरामध्ये सूज येणार आहे अशा प्रकारचं फूड ज्याला आपण खातो. उदाहरण सांगायचं झालं तर तळलेले पदार्थ. ज्या वेळेला एखादा पदार्थ करपलेल्या तेलामध्ये तळला जातो आणि तो आपण खातो त्यावेळेला त्याच्यामुळे लिव्हरला इजा होते आणि ही इजा भरून काढण्यासाठी तिथे फॅट डिपॉझिट होतं. आणि हे फॅटी लिव्हर ज्या वेळेला होतं त्यावेळेला हळूहळू आपला उत्साह हा कमी व्हायला लागतो. कारण तुम्हीच बघा ना, लिव्हर हे आपलं पॉवर हाऊस आहे. आपल्या शरीरामध्ये रक्त बनवायचं असेल, व्हिटॅमिन ए तयार करायचं असेल आणि असेच वेगवेगळ्या प्रकारचे व्हिटॅमिन शरीराचं पोषण करायचं असेल तर त्या सगळ्यांचं जे मेटाबॉलिझम असतं हे लिव्हरमध्ये होत असतं. त्याचबरोबर लिव्हर जे असतं ना हे रक्त सुद्धा तयार करतं. हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी, त्याचं डिस्ट्रक्शन झाल्याच्या नंतर त्याची विल्हेवाट लावण्यासाठी सुद्धा लिव्हर हे काम करत असतं. अशा अनेक गोष्टींसाठी लिव्हर हे महत्त्वाचं ऑर्गन आहे. आणि याच लिव्हरवरती जर फॅट डिपॉझिट झालं तर याची क्षमता, कार्य करण्याची क्षमता ही खूप कमी होऊन जाते आणि त्यामुळे आपल्याला उत्साह वाटत आहे. मित्रांनो, तुम्ही म्हणाल उत्साह वाटणं न वाटणं याच्यावरती एवढं काय बोलायचं, त्याच्यामध्ये काय आहे. पण मित्रांनो लक्षात घ्या, आपण ज्या वेळेला अनहेल्दी व्हायला सुरुवात होते, म्हणजे आपलं शरीर ज्या वेळेला अनहेल्दी व्हायला सुरुवात होते त्यावेळेला सगळ्यात सुरुवात जी होते ती उत्साह जाण्यापासून होते. तुम्हीच बघा, आपल्याला ज्या वेळेला लहान असतो आपल्याला प्रचंड उत्साह असतो. एखादी गोष्ट करायची असेल तर एक्साइटमेंट असते. जसे की दिवाळी येणार आहे, नवरात्र येणार आहे, तर आपल्याला सण येणार म्हणून उत्साह असतो. किंवा शनिवार रविवार येणार आहे, शनिवार रविवारी मी बाहेर जाणार आहे किंवा मित्रांना भेटायला जाणार आहे, एक एक्साइटमेंट असते. हळूहळू आपण ह्या गोष्टी टाळायला लागतो. आपल्याला हे आवडत नाही. रविवार आहे, घरीच बसून राहूया. संपूर्ण आठवडा आपण काम करत असतो, प्रवास करत असतो. मुंबईसारख्या शहरामध्ये जी लोक राहतात त्यांना तर ट्रेनने बरंच ट्रॅव्हलिंग करावं लागतं. मग असं करत करत अनेक वेळेला असं होतं की रविवार आला तर आता घरी झोपून राहूया, आता काही नको करूया, आराम करूया. यात काही चुकीचं नाही आहे, पण मनामध्ये उत्साह कमी होणं हे अनहेल्दी होण्याचं सुरुवातीचं लक्षण आहे. त्यामुळे एक गोष्ट माझ्या बघण्यामध्ये जी आलेली आहे की अनेक जणांना फॅटी लिव्हर असतं आणि हे फॅटी लिव्हर असल्या कारणाने उत्साह हळूहळू कमी होत जातो. त्याचबरोबर रसधातू दूषित झाला, रक्तधातू दूषित झाला तरी सुद्धा हा उत्साह हळूहळू आपला कमी होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली जी पचनक्रिया असते ना ती ज्यावेळेला ढासळायला लागते त्यावेळेला सुद्धा हा उत्साह आपल्याला कमी व्हायला लागतो. आत्ताच काही दिवसांपूर्वी माझ्याकडे एक रुग्ण
आले होते, सातारचे रुग्ण होते. त्यांनी मला सगळ्यात पहिलं कंप्लेंट सांगितली, डॉक्टर मला आहे ना आळस येतो, मी आळशी अजिबात नाहीये, मी उत्साही व्यक्ती आहे, मला कुठलंही काम करायला सांगा मी फटाफट करते, पण आता एवढ्यात काही दिवस असे झालेले आहे की मला आहे ना आळस खूप वाढायला लागलेला आहे. मग माझा पुढचा प्रश्न त्यांना होता की तुमच्या अंगावरती सूज आहे का? तर ते म्हणाले की मला आळस यायला सुरुवात झाली आहे गेले 2 वर्षापासून, पण सूज जी आहे ना ही आता 1 महिन्यापासून यायला सुरुवात झाली. तर मित्रांनो, अशा प्रकारचे त्रास अनेक जणांना होत असतात. आळस असेल, उत्साह नसेल तर आपल्याला तो वाढवण्यासाठी प्रयत्न करणं खरंच गरजेचं असतं. कारण तुम्ही म्हणाल की मी नंतर करीन, आजचा दिवस माझा खराब गेलेला आहे म्हणून मला आळस आहे, पण हे वारंवार जर होत राहिलं ना तर आपल्याला त्याच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या वेळेला आपल्या शरीरामध्ये उत्साह नसतो त्यावेळेला कुठेतरी आपलं मन उदास सुद्धा असतं, आणि हे जर मन उदास राहिलं तर मानसिक विकार होण्याची शक्यता असते. जसे की डिप्रेशन येणं म्हणा, अँझायटी म्हणा, हे विकार होण्याची शक्यता याच उदासीनतेमुळे येते. म्हणून उत्साह असणं खूप महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर एक लक्षात घ्या की जे आपण जेवण खात असतो त्या जेवणामुळे सुद्धा आपल्याला उत्साह आहे का नाही हे माहिती होतं. अनेक वेळेला उत्साह नसणं, आळस असणं, शरीर जड वाटणं ही डायबिटीसची पूर्वरूपं असू शकतात. आणि डायबिटीसचं पूर्वरूप आणखीन एक आहे ते म्हणजे फॅटी लिव्हर. फॅटी लिव्हर उत्साह नसण्याचं एक खूप महत्त्वाचं लक्षण आहे, हे लक्षात घ्या. कारण फॅटी लिव्हरमध्ये लिव्हर व्यवस्थित काम करत नाही आणि त्याच्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स खूप जास्त प्रमाणामध्ये वाढतो आणि त्यामुळे शुगर व्यवस्थित डायजेस्ट होत नाही किंवा शुगरची जी चयापचयची जी क्रिया आहे ती व्यवस्थित होत नाही. त्याच्याने शुगर पण वाढते आणि आळस शरीरामध्ये प्रचंड वाढतो आणि उत्साह येत नाही. मग आता हा जो उत्साह या कारणांमुळे येत नसेल तर आपण नक्की करायचं काय? तर मित्रांनो, एक तुम्हाला थोडक्यात सांगतो की ज्या वेळेला रक्तदृष्टी होते त्यावेळेला लिव्हर कारणीभूत असतं आणि ज्या वेळेला रसदृष्टी होते त्यावेळेला हृदय आणि फुफ्फुस कारणीभूत असतात, हे लक्षात घ्या. मग त्यावेळेला हृदयाला आणि फुफ्फुसांना ट्रीटमेंट करायची नसते, त्यावेळेला रसधातूला ट्रीटमेंट करायची असते. आणि त्याचबरोबर लिव्हरला ट्रीटमेंट करायच्या अगोदर रक्तधातूची ट्रीटमेंट करायची असते. आणि हे दोन्ही धातू कुठून येतात? तर हे दोन्ही धातू येतात आपण जे अन्न खातो त्याच्यापासून जो आहार रस बनतो त्याच्यानंतर हे दोन्ही धातू बनत असतात. म्हणून आपल्याला सगळ्यात बेसिकला जर तुम्हाला उत्साह वाढवण्यासाठी काय करायचं असेल तर ते सगळ्यात पहिलं आपल्या भुकेवरती काम करा, आपल्या पचनक्रियावरती काम करा, मग तुमचा त्रास कमी करा. उत्साह वाढवायचा असेल तर त्याच्यासाठी जर तुम्हाला उपाय करायचा असेल तर सगळ्यात पहिला उपाय हा करा की तुमची दिनचर्या बघून घ्या कशी आहे. तुमची दिनचर्या योग्य पद्धतीमध्ये जर तुम्ही मॅनेज केली तर तुम्हाला उत्साह वाढवण्यासाठी थोडंसं सोपं जाईल. आणि समजा तुमचं कामाचं स्वरूप अनफिक्स आहे, वेळ फिक्स नाही आहे, तरीसुद्धा काही काळजी नसावी. पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे, तरीसुद्धा तुम्ही काय करू शकता. पण सगळ्यात बेसिक तुम्हाला करायला पाहिजे ते म्हणजे सकाळी लवकर उठणं. लवकर उठणं बोलण्यापेक्षा मी असं म्हणेन ज्या वेळेला तुमची झोप पूर्ण होते त्यावेळेला उठणं. आणि जर तुम्हाला योग्य वेळेला झोप पूर्ण होणं गरजेचं असेल तर तुम्हाला लवकर झोपणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, तर तुमची दिनचर्या जी आहे ती पहिले व्यवस्थित करून घ्या. जर ती बिघडलेली असेल तर सगळ्यात पहिलं दिनचर्या व्यवस्थित करा. त्याच्यानंतर या दिनचर्येमध्ये व्यायामाचं इन्क्लूड करा. व्यायाम मित्रांनो ही अशी गोष्ट आहे ना की व्यायामाबद्दल आयुर्वेदामध्ये एक सांगितलेलं आहे ते म्हणजे जी व्यक्ती रेग्युलरली व्यायाम करते ती व्यक्ती विषसुद्धा पचवू शकते, इथपर्यंत आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे व्यायामाचं महत्त्व. आता विष म्हणजे काय, की आपण काय पॉयझन खातो का? तर नाही. ज्या वेळेला आपण एखादं अन्न, दूषित अन्न आपण पोटामध्ये टाकतो, आपण ते खातो, किंवा चुकीच्या पद्धतीमध्ये आपण एखादा आहार घेतो, जसं की रात्रीच्या 12च्या नंतर जेवणं, मध्यरात्री मध्येच उठून काहीतरी खाणं, त्याचबरोबर दूषित अन्न म्हणजे जंक फूड भरपूर प्रमाणामध्ये खाणं, अशा प्रकारचं जे फूड असतं ना त्याला सुद्धा विष बोलायला काहीही हरकत नाही. आयुर्वेदामध्ये अशा प्रकारच्या पदार्थांना गरविष आणि दूषिविष अशा प्रकारची नावं दिलेली आहेत. आणि हे जे विष असतं ना हे सतत खाऊन थोडं थोडं करत करत एक अनेक वर्षांनंतर शरीरावरती त्याचा परिणाम घडून आलेला दिसतो आपल्याला. तर त्यामुळे हे विष पदार्थ जे असतात ना ते आपल्याला पचवण्यासाठी व्यायाम करणं गरजेचं आहे. म्हणजे व्यायामाचं एवढं महत्त्व आहे. व्यायाम कसा करायचा, तर व्यायाम हा असा झाला पाहिजे की ज्याच्यामध्ये तुमचं शरीर थकतं, काही काळापुरती थकतं, पण
त्या काळामध्ये तुमचं सर्क्युलेशन, ब्लड सर्क्युलेशन, तुमचे हार्ट रेट बऱ्यापैकी वाढतात आणि तुम्हाला उत्साह वाटायला लागतो त्याच्यानंतर. म्हणजे व्यायाम तुम्ही ज्यावेळेला करताय त्यावेळेला तुम्हाला दम लागेल, शरीरामध्ये फटीग येईल, पण तो झाला, तुम्ही एक काही वेळ आराम केला की तुम्हाला एकदम फ्रेश वाटतं. तुम्ही पहिल्या दिवशी व्यायाम कराल तुम्हाला काही फरक पडणार नाही, उलट अंग दुखायला लागेल, थकवा आणखीन येईल, आणखीन आळस येईल. पण तुम्ही कन्सिस्टन्सी करत राहिलात तर तुमचा थकवा पूर्ण जाईल आणि उत्साह वाढायला सुरुवात होईल. मित्रांनो, व्यायाम ज्यावेळेला तुम्ही करताना त्यावेळेला काहीही कारण नसताना मन आनंदी असतं. कितीही प्रकारचं स्ट्रेस असलं तरीसुद्धा मन आनंदी असतं. का? तर व्यायाम केल्यामुळे लिव्हर, हार्ट, रसधातू, रक्तधातू हे सगळे चांगल्या प्रकारे काम करत असतात. म्हणून उत्साह वाढवायचा असेल तर व्यायाम निश्चित करा. व्यायामामध्ये एक लक्षात घ्या, तुम्ही विचार कराल की मी फक्त 5 किलोमीटर चालतोय किंवा चालते, 2.5 किलोमीटर चालते किंवा चालतोय तर माझा व्यायाम झाला. तर असा व्यायाम फक्त करून उपयोगी नसतो. तुम्हाला आणखीन काही वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम प्रयत्न करावा लागतो. एक नॉर्मली सांगायचं झालं तर शाळेमध्ये जी PT ज्या एक्सरसाइज घेतल्या जायच्या, जे कवायत आपण करायचो किंवा साधं उठा बशा, दंड मारणं, ह्या गोष्टी ज्या असतात त्या तुम्ही सहज करू शकता. त्याच्याने उत्साह वाढायला तुम्हाला मदत होते. दुसरा उपाय, जेवणामध्ये असे पदार्थ घ्या जे पचायला हलके आहेत. म्हणजे तुम्हाला काही प्रमाणामध्ये माहिती असतं की आपल्याला कुठले पदार्थ खाल्ले की पोट जड होतं, घट्ट होतं, त्रास होतो. ते पदार्थ नका घेऊ, ते पदार्थ कमी प्रमाणात घ्या आणि पोट थोडंसं हलकंच ठेवा, म्हणजे खालीच ठेवा. जेवढं पोट तुम्ही खाली ठेवाल तेवढं तुम्हाला उत्साह वाढण्यासाठी मदत होईल. आणि तेच उलटं होतं, ज्यांचं वजन कमी आहे, ज्यांना कमी खाऊन अशक्तपणा येतो, त्यांनी पोट खाली ठेवण्याची गरज नसते, त्यांना खाणं गरजेचं असतं. पण याच्यामध्ये भूक वाढवणं महत्त्वाचं असतं. आता भूक वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे, तर एक सोपा उपाय सांगतो भूक वाढवण्यासाठी. डाळिंबाचं जे ज्यूस असतं ना, ते 2 चमच, एक चिमूटभर हिंग, चिमूटभर सैंधव मीठ, असं हे एकत्र मिक्स करून तुम्ही हे जेवणाच्या मध्यभागी घेऊ शकता, ज्याच्याने पचन व्हायला मदत होते. त्याचबरोबर द्राक्षासव नावाचं एक औषध मेडिकलमध्ये मिळतं, त्याच्याने सुद्धा भूक वाढायला मदत होते. तुम्ही तुमच्या वैद्यांच्या सल्ल्याने हे द्राक्षासव निश्चित सेवन करू शकता जेवणाच्या अगोदर एक 10 ते 15 मिनिटं. त्याचबरोबर हरडा नावाची एक वनस्पती असते, ही सकाळी उपाशी पोटी गुळाबरोबर जर तुम्ही घेतली तर त्याच्याने संपूर्ण पचन तुमचं व्यवस्थित होण्यासाठी मदत होते. आणखीन एक उपाय तुम्हाला या ठिकाणी सांगतो, तो म्हणजे मुळ्याचा स्वरस. मुळा जो असतो ना, तो जेवणाच्या मध्यभागी 1 चमच त्याचा स्वरस जर तुम्ही घेतला तरी सुद्धा पचन व्हायला मदत होते. आणि हे पचन जर तुमचं व्यवस्थित झालं, तुमची पचनक्रिया एकदम छान झाली, तर आहाररस तुमचा चांगला बनतो. आहारच चांगला बनला की रसधातू चांगला बनतो, रक्तधातू चांगला बनतो आणि याच्याने तुमचा त्रास कमी व्हायला मदत होते आणि तुमचा उत्साह वाढायला तुम्हाला मदत होते. मित्रांनो, जी औषधं मी तुम्हाला सांगितलेली आहेत ती औषधं तुमच्या वैद्यांच्या सल्ल्याने तुम्ही निश्चित घेऊ शकता आणि तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. पण तुमची दिनचर्या चांगली ठेवा आणि तुमचं जे जेवण आहे ते असंच घ्या की जे पचेल आणि चांगल्या प्रकारे डायजेस्ट होऊन आहारच चांगला बनेल, अशा प्रकारे तुम्ही हे घेणं गरजेचं आहे. आणखीन एक उपाय या ठिकाणी मी सांगू इच्छितो, तो म्हणजे झोपेचा. मित्रांनो, जर तुम्ही झोप नाही व्यवस्थित घेतली तरी सुद्धा तुम्हाला उत्साह येणार नाही आहे. त्याच्यामुळे झोप चांगली घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि झोप चांगली येण्यासाठी तुम्ही दुधाचं सेवन करू शकता. पण दूध सेवन करताना एक गोष्ट लक्षात घ्या, ते पाण्यामध्ये टाकून दूध थोडं डायल्यूट करा, म्हणजे ते हलकं होईल पचायला. जसं की 1 ग्लास जर तुम्ही दूध घेत असाल तर त्याच्यामध्ये आणखीन 1 ग्लास पाणी टाका आणि मग ते एकत्र करून गरम करून मग त्या दुधाचं सेवन करा. आणि दूध 1 ग्लास पिण्याची गरज नाही, नुसतं 1 कप जरी घेतलात तरी सुद्धा उत्साह वाढण्यासाठी तुम्हाला मदत होऊ शकते. पण जर तुम्ही म्हशीचं दूध घेतलं तर तुम्हाला झोप छान लागेल, पण अपचन होण्याची शक्यता याच्यामध्ये दाट असते. जर तुमची भूक चांगली आहे पण झोपच होत नाहीये तर अशा वेळेला तुम्ही म्हशीचं दूध निश्चित घेऊ शकता. तर मित्रांनो, आजचा हा उत्साह वाढवणारा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा.